मराठी साहित्य आणि मराठी माणूस यांचं एक अतूट नातं आहे। मराठी साहित्याची परंपरा ही अतिशय जुनी आहे। 1878 साली पहिलं मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे। आज मराठी साहित्य परिषदेची पुण्यामध्ये बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये 99व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड झालेली आहे। मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी म्हणजे 99व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार विश्वास पाटील यांची एकमतानं निवड झाली। या संबंधीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। मराठी माणूस आणि मराठी साहित्य यांचं अतूट नातं आहे। मराठी साहित्य हे मराठीमधलं, मराठीच्या इतिहासातलं सुवर्णपान म्हणून मानलं जातं। मराठीच्या साहित्यामध्ये अनेक प्रवाह आलेले आहेत, अनेक वेगवेगळे विचारधारा आलेल्या आहेत आणि यामध्येच मराठी साहित्य संमेलन हे अधिक समृद्ध होत गेलेलं आहे। येत्या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सातारा येथे 99वं मराठी साहित्य संमेलन होणार आहे। त्याच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे। माजी सनदी अधिकारी आणि ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लेखक, कादंबरीकार म्हणून विश्वास पाटील हे ओळखले जातात। या आधीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर होत्या। 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर होत्या। मराठी साहित्यामध्ये महिला साहित्यिकांची मोठी परंपरा राहिलेली आहे आणि मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिलांचीही मोठ्या प्रमाणात निवड झालेली आहे। यामध्ये कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके यांचा समावेश राहिलेला आहे। त्यासोबतच विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे आणि जसं आत्ताच नाव सांगितलं त्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर होत्या। विश्वास पाटील हे आता 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत। साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणं हे मानाचं आणि सन्मानाचं पद समजलं जातं। आपल्या साहित्य परंपरेमध्ये आधी काही विचारवंत, इतिहासकार, पत्रकार यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होत गेलेली। त्याच्यानंतर ही परंपरा वाढत गेली आणि मराठी साहित्यातील विविध विषयांवरती लेखन करणारे ग्रामीण साहित्यिक, दलित साहित्यिक यांची देखील या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली। असे वेगवेगळे प्रवाह मराठी साहित्यामध्ये आलेले आहेत। विश्वास पाटील हे ऐतिहासिक कादंबरीसाठी प्रसिद्ध राहिलेले आहेत। विशिष्ट काळामध्ये घडलेल्या घटनांवरती संदर्भासह त्यांनी लिखाण केलेले आणि त्याच आधारावरती त्यांनी पानिपत युद्धातील, तिसऱ्या पानिपत युद्धावर लिहिलेली पानिपत ही कादंबरी सर्वाधिक लोकप्रिय आणि परिचित राहिलेली आहे। सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरी त्यांची राहिलेली आहे। त्यासह झाडाझडती या कादंबरीला देखील अनेक पुरस्कार मिळालेले। साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना या कादंबरीसाठी मिळालेला आहे। त्यासोबतच पानिपत साठी त्यांना नाथ माधव पुरस्कार 1989 मध्ये मिळालेला होता। त्यानंतर त्यांना 92 मध्ये झाडाझडतीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला। तसेच याच पुस्तकासाठी त्यांना प्रियदर्शनी राष्ट्रीय पुरस्कार 1990 मध्ये मिळालेला होता। त्यानंतर त्यांची नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरती आधारित महानायक ही कादंबरी आली। ही कादंबरी देखील प्रसिद्ध राहिलेली आहे। 1998 मध्ये या कादंबरीला पुरस्कार देखील मिळालेला आहे। अशा विविध नेत्यांच्या जीवनावरती आधारित, त्यासोबतच चरित्रात्मक आणि ऐतिहासिक संदर्भांच्या कादंबरी लेखन हे विश्वास पाटील यांनी केलेलं आहे। आता येत्या सातारा येथे होणाऱ्या जानेवारी मधील 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहणार आहेत। साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेली अनेक भाषणं गाजलेली आहेत। त्या अनेक अध्यक्षांनी साहित्य परंपरेला एक वेगळी दिशा दिलेली आहे। त्यामुळं विश्वास पाटील हे 99व्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं काय भाषण करतात, साताऱ्याच्या भूमीतून ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अशाच बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच mymahaNagar.com या आमच्या वेबसाईटला देखील व्हिजिट करा। धन्यवाद।